नमस्कार. आपणा सर्वांना नवीन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच राजकीय. मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय. ठाकरे गट 21, काँग्रेस 17 तर शरद पवार गट 10 जागांवर लढणार आहे. सांगलीची जागा ठाकरे गट तर भिवंडीची जागा शरद पवार गट लढणार असल्याचं निश्चित झालंय. मुंबईमध्ये ठाकरे गट 4 तर काँग्रेस 2 जागांवरती निवडणूक लढणार आहे. मवियात एकाही जागेवरती मतभिन्नता नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. तर सर्व शंकांना आज उत्तरं मिळाली असेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. पैसे संघ त्यांच्याकडे सुखरूप केली आणि वेळोवेळी जाणार याचं वाचन संस्थापुढे केले. 48 जागा आहेत, त्यापैकी एकही जागेवर असा मत होईल किंवा मतभिन्नता नाही. तुमचं एक वाटत आहे त्यामुळे सांगली असेल किंवा आणखी काय असेल याचं जे वाचन केलं त्या सगळ्याचा निर्णय एक वर्षांनी झालेला आहे. आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवरती वगैरे असं काही नसतं. इच्छा ही सगळ्यांची असते, महत्वाकांक्षाही असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही, अपराध नाही. मात्र परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं. म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत. सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत. तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात जी लढाई काँग्रेसने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे, आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हा जो आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे. मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पानिपत करणं